तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतमध्ये काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष आज आपल्या सोबत चर्चा करतायत. त्या सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी जो आहे शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले आहेत. माजी नगरसेविका, अनुभवी आणि बेलापूरमध्ये सध्या त्यांच्या वलय जे आहे पाटील परिवाराचं सध्या आपल्याला दिसून येते आहेत. आणि बेलापूर म्हटल्यानंतर पूनम पाटील हे राजकीय समीकरण आहे आणि अशाच अर्थात याच नेतृत्वाला घेण्याचं काम शिंदेच्या शिवसेनेने केलेलं आहे. आपल्या सोबत पूनम पाटील, स्वागत आहे. नमस्ते. कसं वाटतंय शिवसेना सध्या 3-4 दिवस झालेले? करमतंय का करमून घेत आहे? हो, नाही सगळं व्यवस्थित आहे. ओके. पण एवढ्या वर्ष काँग्रेस, खरं तर अनेक वर्ष तुम्हाला ऑफर आल्या, महाविकास आघाडी असतील, म्हणजे राष्ट्रवादी असेल त्यावेळेला, आता शिवसेना, त्या काळातली शिवसेना वेगळी, तरी शिंदेच्या शिवसेनेवर जाण्याचं काय ठरलं? कारण काय? म्हणजे नाही, कोणत्या पक्षात काम केलं हे खूप महत्वाचं आहे. पक्ष आज इतक्या वर्ष मी ज्या पक्षामध्ये काम केलं, नक्कीच त्या पक्षाने मला ज्या संधी दिल्या ते माझं कर्तृत्व बघून दिलं होतं आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून मी पक्षासाठी खूप वेगवेगळ्या स्तरांवर जी पदं दिली मला त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी पक्षाशी नक्कीच कृतज्ञ आहे. आणि पक्षाने पण मला का दिलं हा एक मोठा प्रश्न आहे, कारण पक्ष त्यालाच देतो ज्याचं कर्तृत्व असतं. आणि नक्कीच जेव्हा मी प्रॅक्टिकली माझ्या या पॉलिटिकल करिअरचं स्टार्ट केलं 2015 मध्ये, त्यावेळेला मी निवडून आली आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये ज्या प्रकारे मी काम करायला सुरुवात केली, तर त्याचाच एक विश्वास म्हणून मला लगेचच एक आरोग्य विभाग जो हेल्थ कमिटी आहे त्याची चेअरमॅन बनवली आणि NMMC मध्ये मी त्याच्या माध्यमातून अनेक आरोग्य ज्या सेवा आहे त्याच्यामध्ये मी सक्षमपणे काम केलं आणि याची पोचपावती जनतेने मला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर लगेचच त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीची देखील जबाबदारी मला दिली होती आणि त्या माध्यमातून नवी मुंबईच्या अनेक जे प्रश्न होते, जे मुद्दे होते, त्याच्यामध्ये आम्ही स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून ते सॉल्व्ह केलेले आहेत. आणि त्याच्याच लगेच पक्षाने माझा जे पूर्व पक्ष होता त्यांच्या माध्यमातून महिला अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे नवी मुंबईमध्ये. तर महिलांचे अनेक प्रश्न, महिलांच्या अनेक ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये देखील मी काम केलेलं जनतेने मला बघितलेलं आहे. आणि आत्ताच नुकतीच मला पक्षाने जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली होती. तर त्याच्यामध्ये देखील संघटन बांधणं आणि ज्या निवडणुकी संदर्भात जे काम होतं, जोपर्यंत मी पक्ष सोडला नाही तोपर्यंत नक्कीच मी त्याच्यावरती काम केलं. तर अनेक गोष्टी आहेत की जी जबाबदारी मला दिली प्रामाणिकपणे त्याला मी फेस करून त्याच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. आणि आत्ताच मी शिवसेना पक्ष, शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जॉईन केलेली आहे. त्याच्यामधला हेच की तुम्ही जो प्रश्न विचारला मला की पूर्वीची शिवसेना आणि आता, नक्कीच आताची जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये ती वेगळी शिवसेना आम्ही अनुभवतोय. कारण जो माझा कार्यकाल राहिला त्याच्यामध्ये पण आपण समोरच्या पार्टीचे नेते किंवा त्यांची पद्धत या सगळ्या गोष्टी जवळून बघत असतो. आणि नक्कीच ते इम्प्रेसिव्ह का वाटलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व जेव्हा ते CM झाले त्याच्या माध्यमातून बघितलं तर खरोखर इम्प्रेसिव्ह राहिलं. कारण धडाडीचे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. ते घरात बसणारा नेता नाहीये की संपूर्ण ते फील्डवर काम करत असतात. पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ते गेलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक जो पण त्यांनी काम घेतला आणि तो पूर्ण झालेला आहे. तर अशा फास्टेस्ट मुवमेंट देणारा जो नेता आहे त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती प्रभावित झाली आणि ते नक्कीच ते मला इम्प्रेसिव्ह वाटले नेते. आणि त्यांच्या अंडर काम करून जनतेचे कसे, माझे जे आता जो पॅनल आहे, नवी मुंबई आहे, तर संपूर्ण याचा विचार करून कसं त्यांच्या माध्यमातून अजून आपल्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत त्याला न्याय देता येईल माझ्या माध्यमातून. पण काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष होतं, एवढं मोठं पद होतं, का असं वाटलं की थेट आपण जावं तिकडे? काँग्रेसमध्ये काय चुकलं? तुमचं चुकलं की काँग्रेसचं? नाही, कोणत्या पक्षाची चुकी नसते. पक्षातील लोकां जे आपण पक्ष
कोणता चुकीचा नसतो. पक्षामध्ये जो वावर असतो नेत्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा, त्याच्यामध्ये आणि सगळ्याच पक्षामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. माझ्या पक्षामध्ये मी कधी प्रॉब्लेम समजला नाही, कारण ज्या वेळेला मी नगरसेवक झाली त्याच्यानंतरचा जो माझा कार्यकाल राहिला, एकही पक्षाला माझी तक्रार गेलेली नाहीये आणि चांगल्या पद्धतीने मी काम केलं, म्हणूनच तर मला पक्षाने इतक्या जबाबदाऱ्या दिल्या. पण कसं असतं की तिथे माझ्या ज्या कार्यकर्त्यांचा, माझे जे पॅनल आहे त्याचा विकास होणं आज गरजेचं आहे. कारण काँग्रेसमध्ये असताना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेची कामं करत असताना अनेक मला प्रॉब्लेम्स फेस झाले आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी मला खूप तडजोड करावी लागत होती आणि ती मी केली. पण इथे जो वातावरण आहे, जे इथे सत्ताधारी आहेत, त्यांचा नेहमीच विरोध इनडायरेक्टली राहिला. फाईल्स पुढे म्हणजे तुमच्या जाण्यापासून विकास रोखण्यात कामाला आले. ब्रेक लावण्याचं काम खूप अनेक वेळा झाला, पण त्याला देखील माझं काम असं आहे की मी जो काम हातात घेते तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि हेच माझं मला वाटतं की ब्रेक लावत कोण होतं? नाही, ब्रेक मी तसं सांगू शकत नाही. ब्रेक कोण लावत होतं हे जनतेला माहिती आहे. सांगून पण टाका त्याच्या त्यांना. माध्यमातून ब्रेक कोण लावत होते हे जनतेला माहिती आहे. हम्म. पण त्यांच्याच त्या ब्रेकला मी ओव्हरटेक करून पुढे जाऊन मी माझ्या जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. हे जनतेने आणि त्यांनी देखील बघितलेले आहे. तर ह्याच्यामध्ये मला पाहिजे की स्विफ्टली मी पुढे कशी जाऊ शकते, की मला कोणते स्पीड ब्रेकर्स मध्ये तुम्ही स्मार्ट आहात, दिसायला स्मार्ट आहात, बोलण्यात स्मार्ट आहे. भीती वाटली त्यांना पुढच्या काळामध्ये नाही. ह्या पूनम पाटील आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतात म्हणून भीती वाटली का त्यांना? नाही, त्यामुळे ब्रेक लावत होते ना? मे बी तसं त्यांचे काय रिझन्स असतील त्याच्या मागे. त्याच्या माध्यमातून मी त्याच्यावरती काय भाष्य करू इच्छित नाही. मला माझ्या कामावर आणि माझ्या याच्यावरती विश्वास आहे की मी ते काम करू शकते आणि मला किती जरी रोख लावलं तरी माझा इतका अभ्यास असतो त्या विषयावर की तो विषय का थांबतो, तर त्याचा प्रश्न मी पालिकेला नेहमीच विचारलेला आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर घेऊन त्या प्रश्नाला सॉल्व्ह कसा करायचा आणि ते सॉल्व्ह केलेले आहेत मी आतापर्यंत. तर माझ्यावरती रोख लावला नाही, कारण मी अभ्यासपूर्वक काम केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला मी ओव्हरटेक करून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. पण असंच किती दिवस चालत राहणार आणि किती अंडर प्रेशर, म्हणजे कारण अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा प्रेशर असतो. पण तरी पण अधिकाऱ्यांनी देखील मला खूप सपोर्ट केला या माध्यमातून आणि माझी कामं झालेली आहेत. पण पुढे देखील विकास खूप मोठ्या प्रमाणात करायचा आहे. तर ह्याच्यासाठी नक्कीच मला सत्तेची गरज पण लागेल. ही वेळ तुम्ही टायमिंग तुमचं चुकलं का? खरोखर आधी केला असता तर हा वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता बेलापूरवासियांना. तर नाही, timing माझ्या चुकलं? बेलापूर वासियांच्या बद्दल आज बोलायचं तर मी कुठे त्यांचे जे विकास कामं होती त्याच्यामध्ये मी ब्रेक लावू दिला नाही. माझं तेच म्हणणं आहे की ब्रेक लावण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला, पण मी त्याला ओव्हरटेक करून मी प्रत्येक काम माझं पूर्णत्वास आणून दिलेलं आहे. तर ब्रेक कुठे लागला नाही. पण आता मला पुढचा जो कार्यकाल आहे, वेळ महत्वाची असते. आतापर्यंत मी इथपर्यंत तर घेऊन आली, पण पुढे देखील मला पुढे जायचं असेल, माझ्या पूर्ण पॅनलचा विकास मला करायचा. आता एक सिंगल वॉर्ड राहिलेला नाही, तर पूर्ण पॅनल आहे. तर पॅनलचा विकास करायचा आणि माझ्यावरती ज्या अनेक जबाबदाऱ्या आहेत, मी नवी मुंबईमध्ये काम केलेलं आहे. तर नवी मुंबईचा विकास देखील माझा दृष्टिकोन पुढे माझा विजन आहे की नवी मुंबईमध्ये देखील मला चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट आणायची आहे. तर ह्याच्यासाठी नक्कीच मला एका सत्ताधारी पक्षाची मला सपोर्ट लागेल आणि त्याच्याच अनुषंगाने आज शिंदे सरांच्या अंडर मला काम करायला भेटतो. हे नक्कीच माझे नशीब असतील आणि ह्या माध्यमातून नक्कीच फोर्सफुली मी काम करू काँग्रेस शकेन. नेतृत्वाने तुमच्यावर टीका केली इथल्या स्थानिक पातळीवर. पूनम पाटील काय करत नव्हत्या किंवा त्यांना जायचंच होतं, बैठका घेत नव्हत्या, अशा प्रकारे त्यांनी आरोप केलेला आहे. आरोप करणारे तिथे राहिलेत. आरोप करणाऱ्यांचा बायोडेटा तुम्ही चेक करा आणि माझा बायोडेटा चेक करा की मी काम केलं नसतं तर पक्षाने माझ्यावर इतके फटाफट आणि एकदम तुम्ही बघाल ते 10 वर्षामध्ये मला इतक्या जबाबदाऱ्या पार्टीने दिल्या, तर माझं कर्तृत्व म्हणूनच दिल्या होत्या. आणि आज महिला अध्यक्ष, मी खरोखर पार्टीला खूप मनापासून रिस्पेक्ट करते की महिलेला एका इथे संधी दिली अध्यक्ष बनण्याची, तर हे माझं कर्तृत्वच आहे आणि नक्कीच माझा विचार त्यांनी केला होता आणि जो विश्वास आणि जो काम मी नेहमीच सांगते की मी काम केलं पार्टीसाठी, त्याच्या अनुषंगानेच मला हा पद दिला होता. पण काही गोष्टींचा नक्कीच मोठ्या विकासाची अपेक्षा आहे पुढे, तर त्या डेव्हलपमेंटसाठी मी पार्टी सोडलेली आहे. पक्ष सोडण्याचा दुःख मला देखील आहे, कारण लहानपणापासून मी आजपर्यंत त्या पक्षाचं काम केलेलं आहे पहिलाच पक्ष. आणि माझा हा पहिलाच पक्ष आहे.
तर त्याच्यामध्ये मी काम केलेलं, तर नक्कीच मला दुःख पण आहे. पण पुढे जाण्याची जी वेळ आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी काही निर्णय घेणे गरजेचं होतं आणि ते मी घेतले आणि पार्टीमध्ये सपोर्ट राहिलेला नाहीये. कारण जे तुम्ही बोलताय टीका करतायत, तर त्यांच्या माध्यमातून देखील सपोर्ट भेटत नव्हता तिकडे. तर ठीक आहे, पण जर आपल्याला म्हणजे कोणता तुमची गोची करण्याचा प्रयत्न केला होता? नाही, नाही. माझी गोची करण्याचा काही असा प्रयत्न केला नव्हता. पण एक मूव्हमेंट लागते. एक काम करायला एक मूव्हमेंट आणि एक सपोर्ट आणि एक पूर्ण ओव्हरऑल ह्याची गरज लागते. तर तसं ते मला भासत नव्हतं ते काम करत असताना. आणि ठीक आहे, पण कुठेतरी मला होणं गरजेचं होतं. कारण माझ्याकडे जे टॅलेंट आहे, त्या माध्यमातून ते घेऊन मला एका पॉवरची पण सपोर्ट लागेल आणि हेच सगळं गरज होतं. कारण नवी मुंबईचा जो मोठा व्हिजन कडे आहे, त्या व्हिजनला क्लिअर करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विचार मला करावा लागला. आता पुढचं काय ठरवलंय? पण ज्यावेळेला तुम्ही पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाचे काय फोन वगैरे, काय मनधरणी वगैरे काय? नक्कीच कोणत्या पक्षाला असं वाटतं, की आपला नेता दुसऱ्या पक्षात जावा. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण मी त्यांना माझं टेक्निकल आणि प्रॅक्टिकल रिझन दिलं आणि त्या अनुषंगाने मी पुढे चालली. आता काय पुढे काय ठरवलंय काय पुढचं? विकासाचे नक्की मुद्दे? आता तुम्ही बघितलं तर आता जी सिच्युएशन आहे, हं. ती नवी मुंबई महानगरपालिकेची 2026 ची इलेक्शन्स आहेत आणि जे आता लागलेले आहेत. तर त्याच्यावरती जास्त माझं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्याच माध्यमातून ही वाटचाल पुढे चालेल आणि आता जी आमची भूमिका राहील, ती या इलेक्शनवरती आम्ही लक्ष देऊन आहोत, की हे इलेक्शन्स कसे पार होतील आणि त्याच्यानंतर पुढची भूमिका काय राहील ती तुम्हाला नंतर सांगेन. पण असं काय ठरवलंय आता एकनाथ शिंदेच्या माध्यमातून प्रभागामध्ये ही कामं करायची आहेत. ही कामं व्हिजन काय मतदारांसमोर? नक्कीच अनेक प्रश्न अजूनपर्यंत प्रलंबित आहेत. मला हेल्थवर मी काम केलेलं आहे. तर हेल्थ इथे अजून कसं चांगलं डेव्हलप होईल. कारण आमच्या इथे एम-सी-एच सेंटर आहे. तर इथे मला जनरल हॉस्पिटल पण सुरू करायचं त्या माध्यमातून. कारण फक्त एम-सी-एच सेंटर असल्यावर एक हे पुढे बाकी ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यासाठी आम्हाला पुढे वाशी किंवा मुंबई इथे पाठवावे लागतात पेशंट्स. तर त्याच्यामध्ये मला काम करायचं आहे माझ्या पॅनलमध्ये. आणि एज्युकेशन कारण आपण बघितलं नवी मुंबईमध्ये 2-3च स्कूल ज्या सीबीएसई झालेले आहेत. तर इथे जे स्टेट बोर्ड आहेत त्यांना कन्व्हर्ट करायचं सीबीएसई बोर्डमध्ये आणि अनेक प्रभागाचा विकास जो ज्या माध्यमातून आता प्रलंबित आहे त्या अनेक गोष्टींवर स्पोर्ट्समध्ये मला काम करायचं. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत. झोपडपट्टी जे आहे आमच्या इथे माझ्या पूर्ण पॅनलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. तर त्यांचा सर्व्हे अजूनपर्यंत झालेला नाही. तर तो सर्व्हे मला त्यांचा करून घ्यायचा आहे. तर नक्कीच शिंदेसाहेब आहेत, तर त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या माध्यमातून मी त्यांच्याकडे ते प्रश्न घेऊन जाईन आणि नक्कीच 100% हे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करेन, अशीच मी माझ्या जनतेला आश्वासन देते. हे होते पूनम पाटील. त्यांनी सुद्धा सांगितलेलं की विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही गेलेलो आहेत आणि माझ्या प्रभागामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं होतील. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.